सोमवारी सकाळी मध्य रेल्वेवर लोकल ट्रेनचा भीषण अपघात झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर जाणाऱ्या लोकल ट्रेनमधल्या प्रवाशांची एकमेकांना टक्कर होऊन त्यात आत्तापर्यंत 4 ते 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येते. या अपघातानंतर मध्य रेल्वेकडून ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टम लोकल ट्रेनला लावण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. पण या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आल्याची टीका लोकलच्या प्रवाशांकडून करण्यात आली आहे. लोकल ट्रेनचा हा काही पहिलाच अपघात नसून याआधीही असे अनेक अपघात मुंबईच्या वेस्टर्न हार्बर आणि सेंट्रल रेल्वे मार्गावर घडलेत. याबाबत एक धक्कादायक आकडेवारीही समोर आली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून हायकोर्टातील एका याचिकेला उत्तर देताना एक डेटा देण्यात आला होता. त्यात गेल्या 20 वर्षात सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे मार्गांवर लोकल ट्रेन अपघातात आत्तापर्यंत 51,802 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. यापैकी 22,481 मृत्यू हे वेस्टर्न लाईन तर 29,321 मृत्यू हे सेंट्रल रेल्वे मार्गावर झाल्याचं या डेटामध्ये सांगण्यात आलं होतं. त्यामुळं गेल्या 20 वर्षात रेल्वे लोकलमधल्या अपघाती मृतांचा हा आकडा खूप मोठा असून त्याची गांभीर्यानं दखल घेण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. रेल्वेकडूनही अपघात टाळण्यासाठी लोकलच्या फेऱ्या वाढवणं, लोकांना फुटबोर्डवरून प्रवास न करण्याचं आवाहन करणं अशा काही उपाययोजना केल्या जातात. तरी लोकल ट्रेनमधले अपघात हे काही थांबत नाहीत. आता मुंब्रा इथल्या लोकल अपघातानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पण लोकल ट्रेनमधल्या अपघातांची नक्की कारणं काय, हे अपघात कमी का होत नाहीत, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. लोकल ट्रेन अपघातांमागचं पहिलं मुख्य कारण म्हणजे उपनगरांमध्ये वाढत जाणारी गर्दी. मध्य रेल्वे असो किंवा पश्चिम रेल्वे, दोन्ही बाजूच्या मुंबईतल्या उपनगरांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे इथे सतत वाढत जाणारी गर्दी. पश्चिम रेल्वेचा विचार केला तर अंधेरीपासून विरारच्या दिशेनं गोरेगाव, मालाड, बोरिवली इथं लोकांची गर्दी जास्त आहे. पण बोरिवलीच्या पुढे भाईंदर, नालासोपारा, वसई इथे हीच गर्दी जवळपास 10 पट वाढते. नालासोपारा स्टेशन तर कोणत्याही वेळी नेहमीच तुडुंब भरलेलं स्टेशन. इथं लोकलच्या प्रत्येक डब्यात शेकडो माणसं चढतात आणि तितकीच उतरतात. इथल्या लोकसंख्येमुळे पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणारे प्रवासी गमतीनं नालासोपाराला नालासोपारा देश असंच म्हणतात. आता नालासोपारा, विरार या भागांमध्ये ही गर्दी वाढण्याचं कारण म्हणजे स्वस्तात आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारी घरं. मुंबई शहरापासून बाहेर असल्यामुळं या भागांमध्ये घरांच्या किमती खूपच कमी आहेत. मुंबईतल्या छोट्याशा जागांचे भाव हे करोडोंच्या घरात आहेत. पण इथं मात्र 40 ते 50 लाखात प्रशस्त 2 BHK फ्लॅट मिळतो. त्यामुळं मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून होणारं स्थलांतर हे मोठ्या प्रमाणात नालासोपारा, विरार, वसई या भागात होत चाललंय. इतकंच नाही तर मुंबईत चाळीतल्या घरांनाही मोठं भाडं मिळतं. त्यामुळं तिथले लोक जागा भाड्यानं देऊन किंवा विकून या भागांमध्ये स्थायिक होतात. त्यामुळं इथली गर्दी ही कायमच वाढत जाते. या वाढणाऱ्या गर्दीच्या मागणीला जागांचा पुरवठाही थांबत नाही. इथं पाणी, रस्ते यांच्या अपुऱ्या सोयी असल्या तरी मोठमोठ्या इमारती आजही उभ्या राहत आहेत. आता डहाणूपर्यंत लोकल सुरू झाल्यामुळं विरारच्या पुढेही सफाळे, पालघरला मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शन सुरू झालंय. अशीच काहीशी परिस्थिती मध्य रेल्वेवर आहे. ठाण्यापासून कर्जतपर्यंत डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ इथेही लोकांची गर्दी वाढत जाते. त्यामुळं ही ठिकाणं गर्दीची हॉटस्पॉट बनली आहेत. आता ही सगळी गर्दी उपजीविकेसाठी, नोकरी कामधंद्यासाठी, शिक्षणासाठी जाते ती मुंबईत. बोरिवलीपासून पुढे असलेल्या कॉर्पोरेट फर्म्स, छोट्या मोठ्या कंपन्या, दुकानं इथं हे लोक कामासाठी जातात. मग विरार, नालासोपारा असू दे किंवा ठाणे, डोंबिवलीवरून प्रत्येकासाठी सोयीची आहे ती लोकल ट्रेन. इथून बाय रोड मुंबईत जायचं म्हटलं तर 3 ते 3.5 तास सहज लागतात. पण हाच प्रवास लोकल ट्रेनमुळं 1.25 ते 1.5 तासांवर येतो. त्यामुळं कमीत कमी पैशात आणि कमीत कमी वेळेत मुंबईत रोजचा प्रवास करण्यासाठी इथले हजारो लोक लोकल ट्रेननंच प्रवास करतात. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं लोकल ट्रेन्सच्या फेऱ्या वाढवल्यात. पण कितीही फेऱ्या वाढवल्या, लोकलचे डबे वाढवले तरी गर्दीही तितकीच वाढते. त्यामुळंच या गर्दीतून प्रवासी रोज धोक्याचा प्रवास करतात आणि हा प्रवास जीवघेणा असतो. लोकल ट्रेनमध्ये गर्दी वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे तिथं रोजच्या प्रवाशांची असलेली मुजोरी. मगाशी सांगितल्याप्रमाणे हजारो लोक लोकल ट्रेननं रोज प्रवास करतात. ऑफिसच्या आणि घरी यायच्या वेळेनुसार अनेकांच्या ट्रेन्सचं टायमिंग हे ठरलेलं असतं. त्यामुळं रोज एकाच ट्रेननं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एक ग्रुप तयार होतो. फक्त सीटवर बसलेलेच नाही तर दरवाजात उभे राहणाऱ्या लोकांचाही मोठा ग्रुप असतो.
मग गाणी भजनं म्हणण्यापासून ते सकाळचा समोसे वड्यांचा नाश्ताही हे ग्रुप एकत्रच लोकलमध्ये करतात. सकाळी गर्दीच्या पीक टायमिंगला विरारहून चर्चगेट लोकल असेल तर या ग्रुपचे काही लोक ठरलेल्या लोकलमध्ये नालासोपाऱ्याहून विरारला डाऊन जातात. त्यामुळं लोकल नालासोपाऱ्यालाच भरते. पण यामुळं विरारवरून चढणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास होतो. त्यांना लोकलमध्ये शिरायलाही जागा शिल्लक राहत नाही. लोकल चुकली तर ऑफिसला जायला उशीर होणार या विचारानं कितीही गर्दी असली तरी कसंबसं आत शिरण्याचा प्रयत्न प्रवासी करतात. अशीच काहीशी परिस्थिती कल्याण डोंबिवलीत होते. डोंबिवलीहून काही प्रवासी कल्याण आणि ठाकुर्लीला डाऊन जातात. त्यामुळं डोंबिवलीकरांना गाडीत चढणं मुश्किल होतं. ह्या सगळ्यामुळं प्रवाशांकडून दरवाजात लटकून प्रवास केला जातो. असाच प्रवास करताना सोमवारी मुंब्रा इथं पडून प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. आता लोकल ट्रेन्समध्ये रोजच्या प्रवाशांच्या काही ग्रुप्सची मोठी मुजोरी असते. हे ग्रुप इतर प्रवाशांना बसायलाच नाही तर आत शिरायलाही जागा देत नाहीत. दरवाजावर उभे राहून विनाकारण गर्दी करतात. यामुळं प्रवाशांना नाईलाजानं दरवाजात लटकून प्रवास करावा लागतो. त्यांच्याकडून इतर प्रवाशांशीही हुज्जत घातली जाते. कोणाशी भांडण झालं तर चालू ट्रेनमध्ये ग्रुपचे लोक प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी मारतात. अशा अनेक घटना आजवर लोकल ट्रेन्समध्ये घडल्या आहेत. फक्त जनरल नाही तर लेडीज डब्यांमध्येही हीच परिस्थिती असते. महिला प्रवासी भांडणात एकमेकांच्या झिंज्या ओढत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही मुंब्र्यात झालेल्या अपघातावेळी लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची भांडणं सुरू होती अशी माहिती एका प्रवाशानं दिली आहे. त्यामुळं रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या ग्रुपची मुजोरी ही काही प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याची अनेक उदाहरणं देता येतात. लोकल ट्रेन अपघातांचं तिसरं कारण म्हणजे मर्यादित कनेक्टिव्हिटी. उपनगरातून मुंबई शहराच्या भागात जाण्यासाठी बसेसची सुविधा खूपच अपुरी आहे. मुंबईत मेट्रो रेलची कनेक्टिव्हिटी आहे पण सध्या तरी त्याची कनेक्टिव्हिटी ही मर्यादित असल्याचं पाहायला मिळतं. अंधेरी, साकीनाका, चकाला इथं मोठ्या प्रमाणावर कंपन्या असल्यामुळं लोक तिथं कामासाठी जातात. आता या स्टेशन्सना मेट्रोची कनेक्टिव्हिटी आहे पण इथं जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना घाटकोपरहून मेट्रो पकडावी लागते. त्यामुळं घाटकोपरपर्यंत काहीही करून प्रवाशांना लोकलचा प्रवास करणं भाग आहे. तसंच पश्चिम रेल्वेवर अंधेरीला येण्यावाचून लोकांकडे पर्याय नाही. आता मेट्रोच्या 2A लाईनमुळं थोडासा फरक पडत असला तरी विरारपर्यंत मेट्रोची कनेक्टिव्हिटी नसल्यामुळं प्रवाशांचा लोकलच्या गर्दीचा प्रवास काही केल्या चुकत नाही. आता रेल्वेकडून ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टम 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवणार असल्याचं सांगण्यात आलंय. ह्यामुळं लोकलचे अपघात थोडेफार कमी होतील. पण हे सगळे तात्पुरते पर्याय आहेत. मुख्य प्रश्न हा वाढत्या गर्दीचा आहे. ती कमी करण्यासाठी जोपर्यंत उपाययोजना राबवली जाणार नाही तोपर्यंत लोकल ट्रेनमधून प्रवाशांचा हा जीव घेण्या प्रवास असाच सुरू राहील असंच दिसतंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? लोकल ट्रेन आणि अपघातांमागची नक्की कोणती कारणं असू शकतात? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.